आज आपण व्हिडिओमध्ये छान अशा कुरकुरीत कचोऱ्या बनवणार आहोत। आज आपण मटार कचोरी करणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 बाउल मैदा आणखीन 1 बाउल गव्हाचे पीठ घेतले आहे। त्याच्यात 1 टेबलस्पून ओवा व चवीनुसार मीठ घालून ह्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। ओवा हातावर थोडा क्रश करून, चवीनुसार मीठ, गव्हाचं आणि मैद्याचं पीठ असल्यामुळे ह्याला अगोदर मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर कडकडीत तापवलेलं तेलाचं मोहन, त्याच्यानंतर 7 ते 8 चमचे हे तेल आहे, ह्याला आपण मिक्स करून घेऊत। कडकडीत असल्यामुळे हाताने मिक्स करू नका, सगळ्या पिठाला हे तेल लागलं पाहिजे। हे पहा, अशी याची मूठ झाली पाहिजे। थोडं थोडं पाणी घालून घट्टसर अशी आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। आपली घट्टसर अशी कणिक मळून झालेली आहे। आता ह्याला आपण अर्धा तास रेस्ट करायला ठेवूत, तोपर्यंत ह्याचं आपण फिलिंग करूत। सर्वात प्रथम आपण येथे मसाला करून घेऊत। जिरे 2 चमचे, 6 ते 8 मिरी, 2 चमचे धणे, 2 चमचे बडीशेप। हे 1 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे गरम करून झालेलं आहे, थोडा वेळ ह्याला थंड करायला ठेवूत। आता कढईमध्ये आपण थोडं तेल घालूत। तेल तापल्यानंतर त्याच्यात आपल्याला हे मटार घालायचे आहेत। ही मिरची आहे, 1 इंच आलं। हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटं ह्याला परतून झालेले आहेत। आता ह्याला आपण थंड करायला ठेवू। आपण जे सुरुवातीला मसाले भाजले होते ते थंड झालेत, ते बारीक करून घेऊत। हे बारीक करून झालेलं आहे, ह्याला आपण काढून घेऊत। मटारही आपले थंड झालेत। मिक्सरच्या भांड्यामधून थोडं वरवरीत असं बारीक करायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला ही कोथिंबीर घालायची आहे। फिलिंग आपली बारीक करून झालेली आहे, थोडी वरवरीतच मी ठेवली आहे, जास्त बारीक केलेलं नाही। त्याचप्रमाणे इथे मी 2 बटाटे उकडून खिसून घेतलेले आहेत। कढईमध्ये आपण 1 चमचा तेल घातलेला आहे। हिंग छोटा चमचा घातले। उडीद डाळ आहे, ही देखील मी स्वच्छ धुवून घेतले, आणि आपल्या कचोरीला टेस्ट येते। उडीद डाळ परतल्यानंतर म्हणजे तिचा कलर थोडासा गोल्डन झाला ना, हळद घातले। 1 चमचा आपण इथं तिखट घातलेला आहे। अशी जो आपण मसाला केला होता ना, तो घातले। 3 चमचे बेसन, व्यवस्थित बेसन मिक्स करायचं आहे। ह्याच्यामध्ये आपण चिंच आणि गूळ आहे, ह्याची पेस्ट घालते। कचोरीला खूपच छान अशी चव येते। चिंच आणि गूळ मिक्स झाल्यानंतर हा मटारचा आपण जो केलेला मसाला आहे तो ह्याच्यात ॲड करूत। ह्याला देखील व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊत। ह्याच्यात घातलेलाच आहे वाटाणा, त्याच्यामुळे परतण्याची गरज नाही जास्त। त्यामध्येच हा बटाटा देखील आपण घालूत। ह्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊत। मीठ चवीनुसार घाला। आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे। स्टफिंग आपलं रेडी झालेलं आहे। त्याचप्रमाणे अर्धा तास रेस्ट करायला ठेवलेली कणिकही व्यवस्थित भिजलेली आहे। ह्याचे गोळे करून घेऊत। परत एकदा थोडं ह्याला असं मळून घेऊत। गोळे करून एवढ्या साईजचे घेऊत, मोठे मोठे। आणखीन त्याच्यापेक्षा थोडासा छोटा आपल्याला हे स्टफिंगचा गोळा करायचा आहे। हे पहा, असे सगळे गोळे आपण करून घेऊत। आपण जे स्टफिंगचे आणि कणकेचे बॉल करून घेतलेले आहेत, हा मोठा आहे आणि हा थोडा छोटा आहे। याला हातावरच आपण असं अगदी पसरवून घ्यायचं। त्याच्यामध्ये हे स्टफिंग घालून व्यवस्थित ह्याला पॅक करून घेऊत। आणखीन अलगद असं दाबून घ्यायचं याला। अशा पद्धतीने सगळ्या कचोऱ्या आपण करून घेऊत। आपल्या कचोरी तयार झालेल्या आहेत। आता ह्याची जी आपण प्रेस केलेली बाजू आहे ती खाली करायची तळाला ह्याच्या, आणि लो फ्लेमवर ह्याला आपण तळून घ्यायचं आहे। कचोरी अलगद आपण प्रेस केलेल्या आहेत। एका वेळी मी 6 कचोरी घातलेल्या आहेत ह्याच्यात। आता आपल्याला ह्याला दुसऱ्या बाजूने पलटून तळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत। हे पहा, अगदी परफेक्ट आपल्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत। अशा प्रकारे आपल्या कचोऱ्या रेडी झालेल्या आहेत। अतिशय परफेक्ट आपली ही कचोरी तयार झालेली आहे। हे पहा,
हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.